माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि काल आपल्यासोबत अमरावती जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी डॉक्टर सूरज मडावी सर होते. आजही कालचा जो आपला विषय होता तो अत्यंत व्यापक असा विषय आहे, वाचन संस्कृती आणि वैचारिक समृद्धता. तर त्याच विषयावर आता आपण पुढे बातचीत आजच्या भागामध्ये करणार आहोत. या दुसऱ्या भागामध्ये परत एकदा डॉक्टर सूरज मडावी सर, तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अमरावतीच्या दुसऱ्या भागामध्ये. धन्यवाद सर. हां, काल आपण बऱ्यापैकी वाचन संस्कृती, त्याची वर्गवारी, पुस्तकांची वर्गवारी आणि साधारणपणे कुठला वाचक कुठली पुस्तकं वाचतो या सगळ्या विषयावर आपण सर्वंकष अशी चर्चा केलेली आहे. मला खरं तर तुमचं जे ग्रंथालय आहे, अगदी सुरुवातीलाच मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या ग्रंथालयाच्या वतीने ही वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी म्हणून काही योजना राबवल्या जातात का, आणि राबवल्या जात असतील तर त्या नेमक्या कोणत्या आहे आणि कशा राबवल्या जातात, तर याबद्दल थोडंसं. छान प्रश्न विचारला सर. म्हणजे आमच्या ग्रंथालयाचं उद्दिष्टच ते आहे किंवा सार्वजनिक ग्रंथालयाचं परिरक्षण, संघटन आणि विकास करणं हे आमच्या ग्रंथालय संचालनाचं नेमकं उद्दिष्ट आहे. त्याच उद्दिष्टाच्या अनुषंगाने 1967 मध्ये महाराष्ट्र ग्रंथालय अधिनियम आलेला आहे आणि त्या अधिनियमाच्या अनुषंगाने नियम 1970 मंजूर झालेला आहे. आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने ग्रंथालय संचालनालय स्थापन होऊन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय स्थापन झालेले आहे. आणि आपल्या इथे विषय सांगायचं म्हणजे सीपी आणि बेरारच्या वेळेस विदर्भात सगळ्यात आधी आपले शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय स्थापन झाले होते तत्कालीन परिस्थितीमध्ये. बरोबर. त्यांचं नामकरण होऊन नंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय झाले. म्हणजे विदर्भाला ती एक देणगी आहे 1955 पासूनची. बरोबर. असे आपल्या इथे ग्रंथालय त्याचे आधीचे पण आहे, तर हे झाले शासकीय होते. पण त्याच अनुषंगाने जर आपण म्हटलंय का बाबा कोणकोणत्या योजना आहात, तर शासनाच्या ज्या काही योजना वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने शासन काम करत आहेत, ग्रंथालय संचालनालय काम करत आहेत. त्यामध्ये ज्या योजना आहेत, तर आम्ही सुरुवातीला काय करतो का आपल्याकडे जे पुस्तकं आहे, जो वाचन संस्कृती आहे आमच्याकडे वाचन पुस्तकं, ते वाचन विद्यार्थ्यांना, वाचकांना निशुल्क देण्याचा प्रयत्न असतो आमचा. पण जे विद्यार्थी किंवा जे वाचक पुस्तक घरी घेऊन जातात त्यासाठी फक्त 100 रुपये फी असतं 2 वर्षाची. म्हणजे ग्रंथालयात बसून वाचन करण्याची हे वेगळी आहे आणि घरी पुस्तक नेण्याची योजना वेगळी. ती एकच योजना समजा, पण तिथे वाचन करण्याची तुम्हाला फी लागत नाही, शुल्क लागत नाही. बरोबर. तुम्ही जर आमच्या वाचनालयात आले, वस्तूत आले, तिथे वाचलं, कोणतंही पुस्तक घ्या तुम्ही. बरं. तुमचं ते ग्रंथालयाचं एक दालन आहे छान वाचनाचं. हो, एक म्हणजे पेपर रिडिंग आहे, वेगळं आहे, 2 बालविभाग आहे, म्हणजे वेगवेगळे विभाग आहे. तिथे येऊन तुम्ही पुस्तक वाचू शकता कोणतंही. त्याला शुल्क लागणार, त्याला शुल्क लागणार नाही. परंतु तुम्ही जर घरी पुस्तकं नेत असाल तर त्याला एक शुल्क लागेल. फारच म्हणजे 100 रुपये 2 वर्षाचं शुल्क आहे. बरं. आणि 500 रुपये अनामत रक्कम, 10 रुपयाचा फॉर्म. फक्त एवढंच आहे. म्हणजे लोक आज चहा 10 रुपयाचा पिऊ शकतात पण पुस्तक वाचण्यासाठी फार कमी लोक येतात. आणि मला वाटलं की मला सदस्य व्हायचंय, वर्गणीदार व्हायचंय, तर मला काय करावं लागेल? बस काही नाही, एक तुमचं आधार कार्ड किंवा आयडी कार्ड घेऊन यायचं. एक आम्ही तुम्हाला फॉर्म देतो आणि कुणीतरी एक अधिकारी म्हणा किंवा कोणाचा तरी त्याच्यावरती कन्सर्न हवा आहे. बरं. ज्यांना आपण ओळखतो आहे बाबा, या व्यक्तीला मी ओळखतो असं. मित्र हो, तुम्ही जर मडावी सरांनी हे सांगितलेलं ऐकत असाल तर निश्चितपणे तुम्हाला जर ग्रंथालयाचं सदस्य, वर्गणीदार व्हायचं असेल, वाचक व्हायचं असेल तर सरांनी सांगितलेलं ते लक्षात ठेवा आणि निश्चितपणे जा आणि वर्गणीदार व्हा आणि छानपैकी वाचन करा. म्हणजे मी या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आताच आपल्या इथे माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं नवीन इमारतीचं. नव्या इमारतीचं उद्घाटन प्रसंगी माननीय बावनकुळे साहेब यांनी जी घोषणा केली होती की ग्रंथोत्सव जो मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपात होतो तसा ग्रंथोत्सव आपण इथे पण करूया, म्हणजे त्यामध्ये वाचन संस्कृती फार वृद्धिंगत होईल अशी एक आशा आपण व्यक्त करूया. जवळपास तिथे
450 ते 500 विद्यार्थी अभ्यासिकेला बसू शकतात एका वेळेस. बरं. एवढी जागा आपली आहे तिथे उपलब्ध कॅफे आहे. उपलब्ध आहे. बरोबर. त्या विद्यार्थ्यांनी तिथे लाभ घ्यावा. हं. आणि वाचनासाठी पण जवळपास 26,000 पुस्तकं आज आपल्याजवळ आहे. बरं. त्या पुस्तकांचा पण वाचकांना लाभ घेता येईल, जेणेकरून ते सभासद होऊन. त्यामध्ये सगळीच आहेत स्पर्धा परीक्षांची हो, हो. पुस्तकं वगैरे. स्पर्धा परीक्षा आहे, अवांतर आहे, हां. बालविभागात मुलांसाठी आहे. आता समजा उन्हाळा चालू आहे तर बरेच जण विचारतात का लहान मुलांसाठी. हो, लहान मुलांसाठी पण आहे. वाचन कक्ष पण आहे आपल्या इथे बरोबर. लहान मुलांसाठी. त्याचा पण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. म्हणजे संगीत, साहित्य, नाट्य सगळ्या प्रकारची पुस्तकं हो आहेत हो, मी तुमच्याकडे. तुमच्यातर्फे हे आव्हान करू इच्छितो का जेणेकरून आमचा वाचक वर्ग वाढावा, वाचन संस्कृती रुजावी. नक्की नक्की. आमचे जे श्रोते ऐकतात आहे त्यांनी नक्की ही गोष्ट याची नोंद घेतली असेल आणि ते तुमच्याकडे येतील वर्गणीदार होण्याकरता. मला खरं तर शासन स्तरावर वाचन संस्कृती वाढवण्याकरता नेमके कोणते प्रयत्न केले जातात, तर याच्याबद्दल पण थोडीशी माहिती तुमच्याकडून हवी आहे. शासन स्तरावरती म्हणजे ज्या काही आमच्या वाचनालय आहेत, शासनमान्य वाचनालय आहेत, ते आमचे गाव पातळीवर आहे, तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे. जसे आपण 367 आमच्या इथे आहेत, म्हणजे अमरावती जिल्ह्यात आहेत, म्हणजे महाराष्ट्रात 11,000 आहे, 11,000 समथिंग. बरोबर. एवढे. तर यांना अनुदान स्वरूपी म्हणजे हे तर दिलं जातात, म्हणजे अनुदान दिलं जातं वाचन संस्कृती वाढवण्यासोबतच. त्याचबरोबर त्यांना विशेष अनुदान, एक साधन सामुग्री अनुदान म्हणून पण दिलं जातं शासनातर्फे. मग त्यामध्ये काय येतं पुस्तकांव्यतिरिक्त? म्हणजे पुस्तकांमध्ये त्यांना म्हणजे फर्निचर दिलं जाऊ शकतं. बरं. फर्निचर आहे, आता सध्याच्या परिस्थितीत ई साहित्य आहे, कम्प्युटर दिलं जातं. ते RRचे म्हणजे राधामोहन राय फाउंडेशन तर्फे आणि आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे तो निधी येतो. त्या निधीतून सार्वजनिक वाचनालयाचं बळकटीकरण करणं, वाचनालयाची संस्कृती वाढवणं, यासाठी ग्रंथालय संचालनालयातून तिथून त्या पूर्ण योजना चालतात. त्यांना बांधकामासाठी सुद्धा पैसे दिले जातात, इमारत बांधकामासाठी. बरं. आपल्या इथून म्हणजे इमारत म्हणजे ती जागा त्यांची असावी शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाची, आणि तो प्रस्ताव त्यांनी सादर केलेला असावा आणि ते निकषाच्या अडीच राहून तो प्रस्ताव मंजूर होतो. आणि समजा भाड्याची इमारत असेल तर त्याकरता काही प्रोव्हिजन आहे? नाही, भाड्याची इमारत असेल तर तुम्हाला ते भाडं प्रोव्हाइड करतो आम्ही त्यामधून तुम्हाला. म्हणजे तो जे अनुदान मिळतं आहे, तुम्हाला समजा एक 48,000 रुपये दर्जाच्या वाचनालयाला अनुदान मिळतं आहे, तर अर्धे रक्कम 24,000 रुपये वेतनावर खर्च करावं लागतं. अच्छा. आणि 48,000 रुपये वेतन तर म्हणजे तुम्हाला त्याच्यात पुस्तकं आलं, रूम भाडं आलं, मेंटेनन्स आलं, हा प्रकार असतो. या प्रकारामध्ये तर आपण सध्याच्या काळामध्ये ना पेपरलेस असा एक शब्द फार परवलीचा शब्द होत चाललेला आहे की गोष्टी पेपरलेस झाल्या पाहिजेत. पण खरं तर हा पेपरलेस शब्द जर आपण एक वेळ मान्य केला तर दुसरीकडे मग ते येतं पुस्तकाच्या मुळावर येते ती संकल्पना, असं आपल्याला म्हणता येईल. तर एकीकडे वाचन संस्कृती वाढवायची आहे आणि दुसरीकडे पेपरलेस म्हणजे कागदांचा वापर कमी करायचा आहे. तर या दोन अत्यंत वेगळ्या टोकाच्या गोष्टी झाल्या, दोन ध्रुवाच्या गोष्टी झाल्या, असं नाही तुम्हाला वाटत? नाही सर, पेपरलेस म्हणजे काय पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न हा नक्कीच आहे, या दुमत नाहीच. परंतु पुस्तक निर्मितीकरता सदर शब्द हा संयुक्तिक वाटत नाही. घातक असावा तो संयुक्तिक वाटत नाही आपल्याला. वाचवण्याचा प्रयत्न आहे. परंतु पेपरलेस हा जो प्रकार आहे, या प्रकाराच्या अनुषंगानेच आमच्या इथे जे आता कार्यालयीन कामामध्ये ईमेल, ई ऑफिसच्या माध्यमातून जो पेपरलेस वर्क होतो आहे, त्यामध्ये पण बराचसा पेपर वाचतोय आमचा. बरोबर. आणि त्या कामाची गती वाढत आहे. म्हणजे कामकाजाकरता लागणारा कागद कमी वापरायचा. आणि त्याच अनुषंगाने शासनाने आताच जस्ट कालच आमच्या इथे ग्रंथालय संचालनालय माननीय श्री गाडेकर साहेबांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सेवाकर्मी कार्यक्रम राबविल्याबाबत शासनाने गौरव केलेला आहे. बरं. मी अमरावतीकरांतर्फे म्हणजे धन्यवाद मानतो त्यांचे, कारण त्यांचा गौरव हा आमचा पण गौरव आहे, शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाचा गौरव आहे. 11,000 समथिंग वाचनालयाचा तो एक गौरव आहे ग्रंथालय संचालनालयाचा. म्हणजेच सर, आजच्या भागातलं एक पहिलं गाणं आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं ऐकवण्याची वेळ झाली आहे, तर ते कुठलं गाणं सुचवाल तुम्ही? चंद्र आहे साक्षीला, मराठी गाणं. मित्रहो, आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेली फार सुंदर शब्दरचना आहे जगदीश केबुडकरांची, चंद्र आहे साक्षीला. तर मडावी सरांच्या आवडीचं हे गीत आहे. मित्रहो, नमस्कार. अमरावती कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. वाचन संस्कृती आणि वैचारिक समृद्धता हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे आणि आपल्यासोबत आहेत अमरावतीच्या शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी डॉक्टर सूरज मडावी सर. सर,
ग्रंथालयाचे वाचक वर्गणीदार म्हणजे आजपासून जर आपण 25-30 वर्षांपूर्वीची संख्या बघितली तर ती संख्या आणि आज असलेली संख्या यामध्ये खरंच असं खूप अंतर आहे का? नाही, तफावत तर नक्की आहेच त्याच्यात. कारण का ती संख्या जी सुरुवातीची होती 25-30 वर्ष आधीची, त्यामुळे माध्यमांचा वापर फार कमी होत होता आणि पुस्तकाशिवाय पर्याय नव्हता. हां. आज जो म्हणतो का आपण पुस्तकाला पर्याय काही आलेला आहे, जो माध्यम आलेले आहे, तर ते माध्यमामुळं आजचे विद्यार्थी त्यांना पटकन काहीतरी हवं असतं, एका टॅबवरती एका गॅझेटवरती त्यांना लवकर मिळतं. म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाकडे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरोबर. जेणेकरून विद्यार्थी ग्रंथालयात येईल, पुस्तक चाळेल, मनन करण, त्याची स्मरणशक्ती म्हणजे त्यांना इतंभूत ज्ञान घेईल, तेव्हाच विद्यार्थी तो परिपक्वता घेईल खरंय असं वाटतं. पण मग ही संख्यावारी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, पण तसं नसेल. नाही, संख्यावारी मोठ्या प्रमाणात कमी झाली असं नाही म्हणता येणार. त्यांचे माध्यम बदलले, पण विद्यार्थीचे म्हणजे जॉब ओरिएंटेड विद्यार्थी आहे जे परीक्षेला बसतात ते पुस्तकाशिवाय तरुणोपाय नाही. ते असे म्हणजे आमच्याकडे मागील काही वर्षात म्हणजे माननीय लोकप्रतिनिधीचे फोन यायचे का वाचनालयात बसायला जागा नाही, याला बसायला का देतात. बरं. ही अक्षरशः माझ्यासोबत झालेली घटना आहे. म्हणजे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आम्हाला त्यावेळेस खडेबोल सुनावलं होतं आणि त्यावेळेस नक्कीच खरंच तिथे आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती, ही वस्तुस्थिती होती, ही नाकारता येत नव्हती. त्यामुळे आम्ही म्हणजे आज आला ना तुम्ही ऍडमिशन घ्यावं, बरोबर, हे आम्ही देत नव्हतं त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीत. अशी परिस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतो, जी परत एकदा वाचन संस्कृतीची जोपासना करणारी गोष्ट आहे. तर वाचन प्रेरणा दिवस या विषयावर कसा प्रकाश टाकाल आपण? वाचन प्रेरणा दिवस जो म्हणून भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांचं आपण नाव घेतो, ज्यांच्या जन्मदिवशी 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन आपण करतो आहे. तर त्या अनुषंगाने कारण का त्यांचं चरित्र, त्यांनी केलेलं काम, जो व्यक्ती सुरुवातीला पेपर टाकायचा दुसऱ्यांच्या घरी, अशी परिस्थिती, त्यांचं चरित्र सर्वांनीच म्हणजे वाचलेलं असावं बरंच जणांनी. त्यांचे जे चरित्र आहे आणि त्या पेपर टाकणारा व्यक्ती आज जर तो एक शास्त्रज्ञ होतो, एक भारताचा राष्ट्रपती होतो महामहिम, हे फक्त वाचण्याने होतो. खरं आहे. आणि वाचनाचा फार मोठा हात त्यांच्या या जो वर जाणारा ग्राफ आहे आपण जसं म्हणू त्यामध्ये फार मोलाचा आहे. आणि तेच पकडून शासनाने त्यांच्या जन्मदिनी हा वाचन प्रेरणा दिवसासाठी, कारण हा दिवस वाचनाची लोकांना सवय लागावी यासाठी हा साजरा केलेला जातो. आणि त्यामध्ये विद्यार्थी वर्गांना एक प्रेरणा देणारा दिवस आहे, कारण का त्यांच्या मनात पण ती जिद्द निर्माण होतं. आज बरेचसे विद्यार्थी नाही, काही होणार नाही आमचं, काही नाही, पण त्याला एक धीर देणारा एक व्यक्तिमत्व त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं आहे. APJ अब्दुल कलाम सुरुवातीला कसे होते, काय होतं, मग ते काय झाले आणि कशामुळे झाले, बरोबर आहे, असं जेव्हा विद्यार्थी चिंतन करतो आहे, समोर बघतो आहे, तर त्याची नैराश्य दूर होण्यात फारच मदत होतं आणि त्या पद्धतीनं तो वाटचाल करतो. कारण वाचनातूनच व्यक्तिमत्व विकास हा संदेश देणारा तो दिवस आहे. आणि ज्ञानाच्या दिशेने टाकलेलं पाऊल खरंच आणि चांगलं असतं. विचार करण्याची क्षमता वाढते, मन सर्जनशील होतं आणि माणसाचं जीवन उन्नत करतात पुस्तकं. हाच संदेश डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने मिळतो खरं तर मला असं वाटतं. सर दैनंदिन वृत्तपत्र आणि वार्षिक अंक म्हणजे ज्याला आपण दिवाळी अंक म्हणतो, मग ते वृत्तपत्रांचे दिवाळी अंक असोत किंवा इतर दिवाळी अंक असोत, तर महाराष्ट्राची ही संस्कृतीच आहे ज्याला आपण दिवाळीत वाचन फराळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे दिवाळी अंक. तर या दिवाळी अंकाच्या संस्कृतीबद्दल काय सांगाल? जवळपास भारतामध्ये 1,10,000 वृत्तपत्र नियतकालिक प्रकाशित होतात. असं दररोज दररोज प्रकाशित होतात. हे एक समाज माध्यमावरची पोस्ट आहेत. आणि जेणेकरून भारत आणि आपल्या महाराष्ट्रात 10,000 अधिक एवढे न्यूजपेपर, मासिक, नियतकालिक प्रकाशित होतात आणि ते नोंदणीकृत आहेत शासनाच्या याच्यावर साईडवरती. परंतु आपल्याकडे चालतात जास्तीत जास्त 20 ते 30 वृत्तपत्र हे आपल्याला पाहायला मिळतात, जास्त चालतात, बरोबर, खपाच्या मिळतात. अशी परिस्थिती आहे वृत्तपत्र. आणि तो दिवाळी अंक म्हणतो आपण, हा दिवाळी अंक ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये रोषणाई, फटाक्याची आतिषबाजी होतं आणि पदार्थ खाण्याची जी मेजवानी मिळतं,
म्हणजे तोंडाला पाणी येऊन राहिलं तर त्याचं म्हटलं बरं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दिवाळी अंकाची अशी एक वेगळी संस्कृती आहे. ती ज्ञान आहे, संस्कृती आहे. फराळच असतो. हो, फराळच असतो आणि ते विज्ञानाची भूक भागवतं. असं काम दिवाळी अंक करतातच. खरं. आणि दिवाळी अंक हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा आहे. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक लेख, कविता, त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांचं वाचन ऐकायला मिळतं, त्यांच्या कर्तृत्वावरचे लेख वाचायला मिळतात. असं खूप काही दिवाळी अंकाच्या माध्यमातून बरं. आताच बघा ना, आपल्या अमरावती मधलाच मीडिया वॉच हा दिवाळी अंक आपल्या अमरावती मधलाच संपादक आहे. दिवाळी सरांचा, अविनाश दुधे सरांचा दिवाळी अंक आपल्या अमरावतीचा मिळत नाही, मला सुद्धा मिळालेला नाही. बरं. म्हणजे माझ्या वाचनालयात बुकिंग करून सर पुण्याहून गेलो होतो घरी, पण ते नव्हते त्यावेळेस. परिस्थिती अशी होती. म्हणजे एवढी मागणी आजही त्या दिवाळी अंकाला आहे. असे दर्जेदार दिवाळी अंक काढतात संपादक लोक. खरंच त्यांना सलाम आहे माझा. म्हणजे खरं आपण जे एकीकडे वाचन संस्कृतीबद्दल चिंता व्यक्त करतो, ती खरंच चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. कारण जर अशी रांग लागत असेल दिवाळी अंकांच्या विक्री करता किंवा ते विकत घेण्याकरता, तर खरंच चित्र खरंच सकारात्मक असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्या दिवाळी अंकामुळे वाचनाचे एक बौद्धिक खाद्य आपल्याला मिळतं, नवं विचार मिळतं. बरोबर. आणि वाचनाची सवय वृद्धिंगत करण्यासाठी दिवाळी अंकाचा फारच एक मोलाचा वाटा असतो. बरं. कारण त्या दिवाळीमध्ये सुट्ट्या असतो विद्यार्थ्यांना, मुलांना. त्यावेळेस काहीतरी वाचावं. आपल्या घरचे लोक पण जी वाचन संस्कृती रुजवत आहेत, कारण प्रत्येकाने ती घरूनच बाळकडू दिलेलं बरं असतं. शाळेपेक्षा घरून जे पालक विद्यार्थ्यांना वाचनाची सवय रुजवेल, तीच समोर त्यांना जडत जाईल. आणि खरं तर मुलं जर आई वडिलांना वाचताना बघतील तर त्यांनाही कुठेतरी मग मलाही वाचलं पाहिजे अशी एक भावना त्यांच्याकडे. हो. आणि मागे एक सोशल मीडियावरचं तो पोस्टर, जसं आपण गांधीजी 3 बंदर म्हणतो. आपण जर आई बाबा जर म्हणजे विद्यार्थी जर समजा आपले 2 मुलं आहेत, ते टॅबवर बसून आहे, आपण जर आई वडील पालक पुस्तक घेऊन आहे, तर कालांतरानं विद्यार्थी पण तो पालक म्हणजे जो मुलगा आहे तो सुद्धा पुस्तकं घेतल्याशिवाय राहत नाही. खरं. ही संस्कृती न कळत कळत. आणि एक अनुकरण प्रियता असते, मग त्या माध्यमातून ते पुस्तकांकडे वळू शकतात, वाचनाकडे वळू शकतात. सर, परत एकदा तुमच्या आवडीचं एक गीत आपल्याला ऐकवायचं आहे, तर कुठलं गीत सुचवाल आपण? एक अजनबी हसीना से. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे अजनबी या चित्रपटातलं. तर मित्र हो, ऐकूया. मंडळी नमस्कार. अमरावती कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. सर, अगदी 3 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत. मला जाता जाता एक प्रश्न, की एकेकाळी श्रीमंतीची व्याख्या अशी केली जायची की ज्यांच्याकडे अधिकाधिक पुस्तक आहे ती व्यक्ती श्रीमंत, म्हणजे शब्दधन ज्याला आपण म्हणू. तर ही वाचन श्रीमंती वाढवायची असेल तर तुम्ही अगदी जाता जाता काय आवाहन कराल? तर आपण असं म्हणू की बाबा, पुस्तक हीच खरी श्री संपत्ती आहे. दररोज काहीतरी थोडं वाचावं, मोबाईलपेक्षा पुस्तकाला वेळ द्यावा, लहान मुलांना वाचनाची सवय लावावी. आणि पैशाची श्रीमंती हे क्षणिक असतं, पण पुस्तकाची श्रीमंती आयुष्यभर टिकते. म्हणूनच वाचा, विचार करा, समृद्ध व्हा. क्या बात आहे सर. थोडक्यात काय, तर वाचन संस्कृतीमुळे माणसाचं जीवन समृद्ध होतं, परिपूर्ण होतं. तर ही खरी आजच्या काळाची गरज आहे. मित्र हो, खूप मोलाचा संदेश मडावी सरांनी या 2 भागाच्या मुलाखतीतून दिलेला आहे. तर सर, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओत आलात अमरावती आकाशवाणीच्या. तर आकाशवाणी परिवाराच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, मला बोलावलं. आणि आपल्यातर्फे आम्ही असं जाहीर आवाहन करू इच्छितो की जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नवीनतम रेल्वे स्टेशन ते बस स्टॉपच्या दरम्यान जामा मस्जिदच्या जवळ तिथे नवीन वास्तू निर्माण झालेली आहे. तिथे वाचकांनी त्या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, सभासदत्व स्वीकारावं आणि जास्तीत जास्त लाभ घेऊन वाचन संस्कृतीची वृद्धिंगत होईल याचा मी आवाहन करतो सर्वांना. अगदी धन्यवाद सर. धन्यवाद सर आपले. श्रोतेहो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.